एकदा स्वागत आहे आपल्या बेगोनपूर ब्लॉग्समध्ये. तर आज आपण आलो होतो आपल्या इथं दुकानात. आता थोड्या वेळाने आपण घरी जाणार आहे. मग घरी गेल्या बघू काय करायचं काय नाही. घेतला तुम्ही सांगा, आपण मराठीत ब्लॉग बनवायचा का हिंदीत ब्लॉग बनवायचा. भेटतो घरी गेला. पण आता आपण घरी आलेलो आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो आपल्या घरनं कसं दिसतं जरा बाहेरचं लोक. हे बघा आलो होतो आता घरनं खाली आलो जरा. इथं आम्ही खेळत होतो. आता इथं आपला श्रेयश भाऊ पण आहे. आम्ही थोडं बॅडमिंटन खेळतो. आम्ही खेळतो बघा श्रेयश भाऊ आपल्यासमोर. बघू शकता. इथं आम्ही खेळायला बंद केले आणि बघा इथं बांबू घेऊन सगळी तयार चालली. हे बघा तुम्हाला सांगतो कशात चालली. तेव्हा दादू आपला इथं आहे एक पारवा कबूतर पकडणारा एक दादू नावाचा माणूस आहे. आपण बघू शकता. आपण याच्यात अंडी फेकणार आहे. ठीक आहे, फॉलो मी. आपला दादू इन्स्ट्रक्टर आहे. बघू शकता तिथून अंडी पाडणार आहे. तेव्हा तिथून वरून अंडे पाडणार आहे. ह्याच्यात धरणार आहे. बघू शकता आम्ही सगळं पारा बिरा टाकून रेडी केलंय. बघू शकता. बघा आता दादू किती समोर राहतोय. चला आपण वरून अंडे पाडू खाली. दादू जरा येतात का बघू. बघा दादू इथं थांबलेला आहे. मित्रांनो बघा आम्ही आता वरती आलेलो आहे. बघा हे बांबू घेतो. हे बघा आपलं हे शेर इकडे. चला आता बांबू घेतो. हे बघा इथून बांबू घेतो. हे बघा वरती आलो होतो जरा इथं बघायसाठी जरा कबूतर कुठं आहेत. तर आता आपण वरती आलेलो आहे. हे बघा तर आपल्या टाकीत पाणी चालू आहे. तुम्हाला दाखवतो. आज टाकी दिसेल तुम्हाला दाखवतो. हे बघा तिथं पाणी चालू. आतमध्ये पाणी चालू. आता तुम्ही बघितलं ना आपल्या टाकी. तुम्हाला दाखवतो आपला दिगंत भाऊ श्रेयश भाऊ. ते बघा या ना वर. वर बोलू वर ये ना. तुम्हाला भेटतो ते वरती आलं. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा विसरू नका.